हॅलो मित्रांनो, आज आम्ही मटण बनवतो आहे. त्यासाठी आम्ही 1 किलो मटण घेतलं आहे आणि सर्वात अगोदर ते शिजवून घेतलं आहे. त्यासाठी आम्ही थोडं तेल घेतलं आहे. त्या तेलात अर्धा कांदा करपून घेतला आहे आणि हळद टाकलं आहे. त्यात हे सर्व मटण आम्ही शिजवून घेतलं आहे अगोदर. आता वाटणसाठी कांदा बारीक करून घेतला आहे. कांदा आणि लसूण सर्व परतून घेऊया. हे सर्व वाटण आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. कढईत तेल तापायला ठेवलं आहे आणि त्यात जिरं टाकून घेतलं आहे आणि आता हा सर्व मसाला आपण कढईत टाकून घेऊया आणि तो सर्व चांगल्या प्रकारे परतून घेऊया. इकडं उकडलेलं मटण आपण वेगळं करून घेऊया. म्हणजे सुक्कं बनवण्यासाठी पीस एका साईडला काढून घेऊया आणि रश्श्यासाठी आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हळद, चटणी आणि मटण मसाला टाकून घेऊया वाटणमध्ये. ते सर्व आपण मिक्स करून घेऊया. या मसाल्यामध्ये थोडं अळणी रस्सा मिक्स करूया, म्हणजे त्याचा फ्लेवर येईल त्यात. मसाला झाकून मस्त शिजवून घेऊया. त्याला मसाल्याला तेल सुटायला लागलं की त्यात आपण मटणाचे पीस घालूया आणि ते सर्व एकजीव करून घेऊया. चालवा की. मी अजून म्हणतो की दिदी चांगली होऊन